हिंदी भाषेच्या निर्णयावरून भाजप आणि मनसेमध्ये सध्या बॅनर वॉर सुरू आहे। मनसेच्या टीकेला भाजपकडून बॅनरमधून उत्तर दिले जाते। ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, असं बॅनर भाजपकडून लावलं गेलंय। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशा आशयाचे मनसेने बॅनर लावलेले होते आणि त्याला उत्तर भाजपने दिलंय। दृश्य आपण बघतोय, भाजपचं हे बॅनर आहे, ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्र भक्ती, असं म्हटलं गेलेलं आहे भाजपच्या बॅनरवर। तर मनसेनं सुद्धा आधी जे बॅनर लावलेलं होतं, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, असं म्हटलेलं होतं बॅनरवर, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं सुद्धा बॅनरबाजी केली आहे। मुंबई शहरातील दादर परिसरातील शिवसेना भवनासमोर भाजपने मनसेला डिवचणारे बॅनर लावलेले आहेत। हिंदी भाषेच्या सक्तीवरून हे बॅनर लावलेले आहेत। तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर शिवसेना भवनाच्या अगदी समोरच हा बॅनर लावलेला आहे आणि या बॅनरवर असं देखील लिहिण्यात आलेलं आहे, ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, असं देखील आशय लिहिलेला आहे। आणि विशेष म्हणजे दादरच्या या परिसरामध्ये पुन्हा एकदा भाजपने मनसेला डिवचणारा हा बॅनर लावलेला आहे आणि यावर तोडत नाही भाषा जोडते, साऱ्या देशाशी संवाद, महाराष्ट्र देतो साथ, असा देखील खाली आशय लिहिण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या बॅनरवर पंढरपूरचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे। पंढरपूरची दिंडी, विठ्ठल आणि पाठीमागे पंढरपूरचं जे मंदिर आहे ते दाखवण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा हिंदी भाषेच्या सक्तीवरून जो वाद सुरू आहे त्या वादावरूनच हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि आता मनसेला डिवचलेला आहे थेट भाजपने। त्यामुळे आता मनसेकडून जे मनसेचे नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत किंवा मनसेकडून जी काही या भाजपच्या बॅनरवर प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून आता महाराष्ट्रामध्ये वाद सुरू झालेला आहे आणि कुठेतरी या वादाला पुन्हा नवं तोंड फुटणार असल्याचं चित्र स्पष्ट होतंय, कारण थेट भाजपने शिवसेना भवनासमोर हा बॅनर लावून मनसेला डिवचलेला आहे। त्यामुळे आता मनसे कशा पद्धतीने आक्रमक होते किंवा काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। तर मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा बघूया। भारतीय जनता पक्ष हा सरकारमधला पक्ष आहे। त्यांचे 132-136 आमदार आहेत। सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी किंवा लोकांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे। बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे, NEP आलेली आहे, त्या NEP मध्ये काय म्हटलंय याचा अभ्यास मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे। पक्ष हा सरकारमधला पक्ष आहे। त्यांचे 132-136 आमदार आहेत। सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी किंवा लोकांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे। बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे, NEP आलेली आहे, त्या NEP मध्ये काय म्हटलंय याचा अभ्यास मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे। त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो माध्यमाची भाषा, म्हणजे इंग्रजी माध्यम आहे का मराठी माध्यम आहे, त्याप्रमाणे पहिली भाषा जी सक्तीची आहे, दुसरी राज्याची भाषा जी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे ही सक्तीची आहे, आणि तिसरी भाषा ही अनिवार्य किंवा सक्ती हा शब्द शैक्षणिक धोरणात कुठेही म्हटलेला नाही। त्यांनी म्हटलं की तिसरी भाषा ही राज्याची असावी, कुठल्याही राज्याची असावी, 22 भाषा ज्या आहेत त्यापैकी कुठलीही असावी, त्याच्यावर त्या त्या राज्यांनी निर्णय घ्यावा ही कुठली ठेवायची किंवा त्याच्या संदर्भातला चॉईस हा मुलांना दिला पाहिजे। त्याच्याबद्दल सक्ती करण्याची कुठलेही धोरण हे NEP मध्ये नाही।